केडीएमसी मध्ये ठाकरे बंधूंच्या जागा वाटपाचा तिढा सुटला। दोन्ही पक्षांना सन्मानपूर्वक जागा मिळाल्या। ठाकरेंच्या सेनेचे अल्पेश भोईर यांनी माहिती दिलेली आहे। जय महाराष्ट्र। ज्या दिवशी पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आणि राजसाहेबांनी युतीची घोषणा केली त्याच दिवसापासून आम्ही सर्व शिवसैनिक मनसैनिक युती करण्याच्या अनुषंगाने कामाला लागलेलो आहोत। या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 122 संपूर्ण जागांपैकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सन्मानपूर्वक जागा या देण्यात आलेल्या आहेत आणि मला असं वाटतं येत्या 1-2 दिवसामध्ये मनसेचे नेते राजू पाटील साहेब किंवा आमच्याकडून वरुण साहेब किंवा विनायक राऊत साहेब एक जॉईंट प्रेस घेऊन किती जागांचं वाटप झालेलं आहे हे आपल्याला सांगण्यात येईल। पण समाधानपूर्वक जागा या महाराष्ट्र निर्माण सेनेला दिलेल्या आहेत आणि आमची युती 100% झालेली आहे। वसई विरार महापालिकेमध्ये ठाकरेंच्या सेनेनं स्वबळाचा नारा दिला। आम्ही 29 प्रभागांमध्ये 115 उमेदवार रिंगणात उतरवणार आहोत। ठाकरेंच्या सेनेच्या विलास पोतनीस यांनी माहिती दिली आहे। बहुजन विकास आघाडी आणि आमच्या जवळजवळ 3 ते 4 आमच्या बैठका झाल्या, आमच्या बोलण्याच्या फेऱ्या झाल्या। 115 जागा इथे आहेत आणि 29 पॅनल ह्या वसई विरार महानगरपालिकेच्या आहेत। पॅनल सिस्टीम ही मला वाटतं प्रथमच इथे झाली। 4 जणांचे पॅनल असे 28 पॅनल आणि 3 जणांचे एक पॅनल असं 29 पॅनल आहे। नंतर परत तो झालं वाटाघाटी झालं पण आम्ही निर्णयाला येऊ शकलो नाही। कदाचित त्यांची पण अडचण होऊ शकत असेल। ठाण्यामध्ये महायुतीची जागा वाटपासंदर्भात बैठक झाली। ठाण्यात बैठकीला संजय केळकरांनी पाठ फिरवलेली। संजय केळकरांनी शिवसेनेला अल्टिमेटम दिला होता। जागा वाटपावरून आता केळकर नाराज आहेत का अशा चर्चा देखील राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाल्या। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत जागा वाटपासंदर्भात शिवसेना आणि भाजपची बैठक निष्फळ ठरलेली आहे। 6 तासांच्या बैठकीमध्ये अद्यापर्यंत तोडगा निघाला नाही। तर कशा पद्धतीचं सूत्र निश्चित होतं आणि काय तोडगा काढण्यात नेत्यांना यश येतं याकडेच आता कार्यकर्त्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। बहुतेक जागेवर आमचं एकमत झालेलं आहे। ज्या 5-6 जागा 7-8 जागेवर जे काही डिस्प्यूट थोडासा भोगवत आहे त्या संदर्भामध्ये अतुल सावे असतील, डॉक्टर करडा असतील, केनेकर असतील, शितोळे असतील, त्यांची टीम आणि आमच्यातर्फे बुमरे साहेब आहेत, मी आहे, राजेंद्र जंजाळ आहेत, तनवानी आहेत, विकास जैन आहेत आणि आमचे पारकरजी आहेत, मुंबईचे आमचे निरीक्षक, या सर्वांनी मिळून आम्ही चर्चा केलेली आहे। बावनकुळे साहेबांना सुद्धा ती यादी पाठवण्यात आलेली आहे, एकनाथ शिंदे साहेबांनाही पाठवण्यात आलेली आहे आणि सीएम साहेबांना सुद्धा पाठवण्यात आलेली आहे। म्हणून आता याच्यावर निर्णय हा जवळपास अर्धा-पाऊण तासामध्ये आम्हाला येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि तासभरानंतर जो काही निर्णय येईल मला वाटतं जर पॉझिटिव्ह येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।